करणार नाही, परंतु जरांगे यांच्या सगळ्या काही त्यांनी केलेल्या कृती आहेत, घटना आहेत, त्याच्यामुळे यांची विश्वासार्हता नष्ट झालेली आहे। ओपन चर्चा करणार तुमच्या समोर असं जरांगेचं कायम स्टेटमेंट आहे। लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये जरांगेंनी बंद खोलीत बंद दाराआड चर्चा केली आणि डील केली असा स्पष्ट त्याही वेळेस मी आरोप केला होता। जरांगे हे सारखं पलट्या मारतात, आरक्षण नाही दिलं तरी आझाद मैदानात जाणार आणि दिलं तरी गुलाल घ्यायला आझाद मैदानात जाणार असं जरांगे सांगत होते। जरांगे यांनी वाशीतून बंद दाराआड चर्चा करून पाठीमागे गेले, काय डील केली सांगावी। जरांगे यांनी उत्तर दिलं नाही आणि नंतरच्या काळात आता जो मी आपल्या समोर आलेलो आहे, जरांगे यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं, जे वंचित आहेत, जे गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी चालू असलेला जो लढा होता तो काही त्यांच्या एकट्याचा नव्हता, अनेकांचा लढा होता। आणि हा लढा त्यांनी आजच्या डेटला कसा राजकीय करून ठेवला आणि मराठा समाजाचं कसं नुकसान करून ठेवलं याचा बुरखा फाडण्यासाठी मी आलेलो आहे। जरांगे यांचे शब्द आपण नीट ऐकावेत। माझं मराठा समाजातील भावनिक भोळ्या लोकांना आव्हान आहे, काल जी मीटिंग झाली, निर्णायक मीटिंग होती परवा दिवशी, आणि या मीटिंगमध्ये जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत, त्या शिव्या रेकॉर्डेड आहेत। आम्हाला इथं झक मारायला बोलवलं का, उन्हातानात बोलवलं का, अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आग पाखड केलेली आहे। का केलं त्यांनी, का मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला, तर त्यांची जी पहिली भूमिका आहे या गोष्टीवर बोलण्यासाठी मी इथं आलो। मागच्या काही काळात 8-15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये गेलेले राज्यसभेचे सदस्य झालेले अशोक चव्हाण हे रात्री उशिरा अंतरावली सराटी इथं गेले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर 1 तास चर्चा केली। दोघांनी नंतर पत्रकारांना मुलाखती दिल्या। जरांगे यांनी सांगितलं की मी बंद दाराच्या आड चर्चा करत नव्हतो, दरवाजा उघडा ठेवला। माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी पत्रकारांना आत का येऊ दिलं नाही। तुम्ही ओपन करता चर्चा, तुम्ही पारदर्शक आहात, काय चर्चा केली बरं। तुम्ही असंही म्हणले मी फेस टाईमवर बोलतो, मी मुख्यमंत्र्यांसंग फेस टाईमवर बोललो, मी उपमुख्यमंत्र्यांसंग फेस टाईमवर बोललो आणि मोबाईल ठेवून आम्ही रेकॉर्डिंग केल्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या। मग तुम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर काय चर्चा केली याची तुम्ही रेकॉर्डिंग केली असेल, ती रेकॉर्डिंग समाजासमोर तुम्ही जाहीर करावी, व्हायरल करावी। जरांगे म्हणतात समाज माझा मायबाप आहे, मी समाजाच्या पुढे एक शब्द जात नाही, समाजाचंच मी ऐकतो, समाज मला सांगन तसं मी करतो। मग समाजानं निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 फॉर्म भरून ही निवडणूक ईव्हीएम वरून बॅलेट पेपरवर आणायची। हा जिल्हा पातळीवर प्रत्येक समाजाने निर्णय घेतला होता। मग हा निर्णय जरांगे यांनी कालच्या अंतरावली सराटी येथील मीटिंगमध्ये बदलला। का बदलला? समाज म्हणत होता असं करू, तुम्ही नाही बदलला। आणि का बदलला माहिती आहे का, तर हे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले, बंद खोलीत त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे। काय डील केली तुम्ही, का निर्णय हा बदलला? मराठा समाज फॉर्म भरायला तयार होता, तुम्ही का बदलला? निर्णायक मीटिंग होती, काय निर्णय घेतला तुम्ही? खपाखपा मतदान करा। खपाखपा कोणला खपाखपा मतदान करायचं? काहीच नाही। काही लोकांनी अक्षरशः ती मीटिंग उधळून लावलेली आहे। आपल्या सगळ्या मीडियावरती लोक उठले, जरांगे यांचं समाज आता ऐकत नाही। जे लोक तिथं लाभार्थी म्हणून गोळा झाले, ज्यांना काहीतरी फायदा राजकारणातला पाहिजे, ते लोक फक्त आज त्यांच्या पाठीमागे उभा आहेत। सगळा भोळा भाबडा माझा मराठा समाज
हा जरांगे यांच्यापासून यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना आता बोलत आहे। मुळातच मनोज जरांगे यांची लढाई ही गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती। कोणासाठी जरांगे लढत होते? तर ज्यांना गावात ओबीसीच्या कोठ्यातून सरपंच व्हायचं होतं, ज्यांना ओबीसीच्या कोठ्यातून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक व्हायचं होतं, अशा गावातल्या 4-10 लोकांसाठी मनोज जरांगे यांची लढाई होती। मनोज जरांगे यांची लढाई ही राजकीय होती, ही गरजवंत गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती आणि असणारही नाही। काल त्यांनी जे त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की आता प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक मराठ्याचा उमेदवार देणार आणि तुम्ही गावोगाव जा आणि ते उमेदवार ठरवा, गावगाव मिटिंगा घ्या। ह्या मनोज जरांगेंनी मराठा समाजाचं एवढं आतोनात नुकसान केलंय। यांनी मराठा आणि ओबीसींच्या भांडणं लावलेत, मनात द्वेष तयार केला। हा द्वेष लवकर भरून येणार नाही। लायकी शब्द काढून बाबासाहेबांच्या अनुयायाला यांनी दुखवलं। आदिवासींच्या आरक्षणामध्ये नसताना डोकं घालून आदिवासीला यांनी दुखवलं। यांनी अनेक जाती, फडणवीसांची जात काढून त्यांनाही दुखवलं। शत्रू तयार करायचं काम हा माणूस करतोय। काय फायदा झाला? काय मिळालं? मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले, हे आंदोलनाचं फलित आहे। काय मिळालं? द्वेष तयार झाला, गावागावात भांडणं लागले। पिठाच्या गिरणीवर सुद्धा लोक दळायला जात नाही। ह्या गिरणी ओबीसीची आहे ना, इकडे जायचं नाही, ही मराठ्याची गिरणी नाही, इतक्या खालीपर्यंत हे विष पसरलं गेलेलं आहे। म्हणून मराठा समाज त्यानं चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय।